श्रद्धेय एकनाथजी रानडे यांच्या विचारांतील राष्ट्रवाद हा जपायचा असेल तर या देशातील तरुणाईला जागृत करणे अत्यंत आवश्यक आहे। सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकणाऱ्या या तरुणाईला वेळीचावर घालायचा असेल तर सूरज सहारे लिखित मिशन जन्मभूमी हे पुस्तक वाचणे अत्यंत आवश्यक राहील। या राष्ट्राला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर इथल्या युवकांमध्ये देशप्रेमाची भावना, प्रखर राष्ट्रवाद आणि सामाजिक जाणीव आणि जागृती निर्माण करता यायला हवी असे प्रतिपादन खिरसाणचे सरपंच प्राध्यापक विशाल मेश्राम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले। युवक कसा असायला पाहिजे तर स्वामी विवेकानंद म्हणतात उठ तरुणा जागा हो या देशाचा धागा हो। पुढे आम्ही आमचा युवक कुठे आहे 20 खांडेकरांना अमृतवेला म्हणतात की भावना स्वप्नांच्या पूर्ण करण्यासाठी वर्ष मला आलेला आहे। माणसाचा मन केवळ दुसऱ्याच्या साखळदंडालाही बांधू शकता येत नाही। एखादा स्वप्न पाहणं ते फुलवणं आणि सतत सुशी उतरावं म्हणून धडपडणं जिद्द उर्मी त्याच्या अंतरामध्ये असतं त्याला खऱ्या अर्थाने करून म्हणतात। तर प्रकाश बाबा आपल्या प्रकाश बाबांमध्ये म्हणतात की विवेक कसा असावा पण इतिहासामध्ये रममान होणारा नाही तर इतिहास घडवणारा असला पाहिजे आणि खोपड मार्गावर जाता स्वतःचा मार्ग प्रस्थापित केला पाहिजे। हा तरुण श्रद्धेय एकनाथजी रानडे, स्वामी विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर यांना परंतु हल्ली मात्र असा युवक आम्हाला दिसत नाही। कॉलेजच्या कट्ट्यावरती बसून आता युवक आपल्या जीवनाचा सट्टा लावत आहे। एखाद्या भवानीचा हात हातामध्ये घेऊन जवानीची जीवानी करताना दिसत आहे। सकाळी उठल्यानंतर काही युवकांच्या पर्याय श्रद्धेय एकनाथजी रानडे यांच्या जन्मभूमीवर आधारित सूरज सहारे लिखित मिशन जन्मभूमी पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। सविस्तर वृत्त असे की जग प्रसिद्ध कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार श्रद्धेय एकनाथजी रानडे यांची 109वी जयंती आणि संविधान दिवस व विद्यार्थी रत्न सूरज श्रीपाल सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित श्रद्धेय एकनाथजी रानडे यांच्या जन्मभूमीवर आधारित सूरज श्रीपाल सहारे लिखित मिशन जन्मभूमी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टिमटाळा येथील युटिलिटी सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम सूरज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज मिशन जन्मभूमी हे पुस्तक प्रकाशित होत आहे। हे पुस्तक आमच्या प्रकाशनावर प्रकाशित होत आहे त्याचा मला जास्त आनंद होत आहे। पुस्तक प्रकाशनाला उपस्थित सरपंच व्हिडिओज आहेत सचिन मॅडम प्लस गजानन सरांचं जे काव्य आहे जे पुण्याचे प्रतिष्ठित प्रकाशन गृह प्रकाशित करतात आणि त्यांच्या प्रकाशनाला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे आणि तसा प्रतिसाद मिळावा अशी मी अपेक्षा बाळगतो। आणि मिशन जन्मभूमी हे पुस्तक गावाचा इतिहास आहे, तुमच्याच गावाचा इतिहास आहे, तो तुम्हाला माहीत व्हावा तर लोकांनाही माहीत करावा। आता काही काळापूर्वी टिमटाळा गावाचं मला नावसुद्धा माहीत नव्हतं। पुस्तकाच्या मार्फत मी ह्या गावाला किती अधिक प्रमाणात किती अधिक समजू शकलो। पॉवर मीडियाद्वारे आयोजित मिशन जन्मभूमी या कार्यक्रमाच्या निमित्तानं पूजनीय रानडे साहेब, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पावनस्मृतीस विनम्र अभिवादन करतो। कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचकावर उपस्थित आमचे मित्र उत्तमरावजी ब्राह्मणवाडे साहेब, ग्रामपंचायत खिरसाणाचे प्रथम नागरिक सरपंच विशाल भाऊ, निकेत भाऊ ठाकरे, सर्व पॉवर ऑफ मीडियाची मंडळी व सर्व गावकरी, आमच्या सचिव चौधरी मॅडम, सर्वांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी स्वागत करतो। रानडे साहेबांनी जे कन्याकुमारीच्या विवेकानंद
स्मारकाचा शिलास्मारकाचे शिल्पकार आहेत. त्या निमित्तानंच आपल्या गावाचा सांसद आदर्श ग्राममध्ये निवड करण्यात आली. त्या प्रथम पियुष गोयल सरांच्या कार्यक्रमाला मी या तालुक्यात नव्यानं सुरू झाल्यानंतर उपस्थित होतो गावातल्या, आणि त्या योजनेच्या माध्यमातून गावामध्ये बऱ्याच भौतिक सुविधासुद्धा निर्माण झाल्या. परंतु आताच श्रीपाल काकांनी सांगितलं की गावात या उणिवा आहेत. खरंच आहे, त्या दृष्टीनं जो विकास व्हायला पाहिजे होता तसा विकास झालेला नाही, आणि त्यासाठी आज ज्याप्रमाणे आपण विचाराच्या मंथनासाठी स्टेज आयोजित केलं, ती खरोखर काळाची गरज आहे. विकासाला चालना देणारा हा कार्यक्रम आहे. सोबतच ज्या रानडे साहेबांच्या जन्मभूमीचं मिशन जन्मभूमी या पुस्तकाचं आपण विमोचन केलं, तर खरोखर आवश्यक असं आहे. मुलाचं पुस्तक आहे, मी धावत्या 5 मिनिटाच्या वेळात पुस्तकाची पानं चालली, आणि खरंच त्याचं खूप खूप अभिनंदन करतो की एवढं चांगली पुस्तकाची निर्मिती केली आणि कमी वेळात केली, आणि त्याच्यामध्ये असं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टिमटाळ्याचे सरपंच प्राध्यापक विशाल मेश्राम हे होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पंचायत समिती नांदगाव खंडेश्वरचे विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव यांच्या सोबतच प्रमुख अतिथी म्हणून पॉवर ऑफ मीडियाचे अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ सदस्य अमोल लानोटकर, खिरसाना ग्रामपंचायतीच्या सचिव शारदा चौधरी, भाजपाचे नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गजानन देशमुख, मानस पब्लिकेशन अमरावतीचे संचालक विकास राऊत, पॉवर ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष श्रीपाल सहारे, मिशन जन्मभूमी पुस्तकाचे लेखक सूरज सहारे व्यासपीठावर विराजमान होते. उभ्या आयुष्यामध्ये त्याचा एकही क्षण नाही, परंतु स्वच्छतेचा महामार्ग मात्र प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचून गेला. असे राष्ट्रसंत गाडगे महाराज आपल्या ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा. गावची भक्ती दशा येईल दशा. देवीदास गाडेकर, गणेश माटोडे, प्रशांत झोपाटे, नितेश कानबाले, अनिकेत शिरभाते, सागर गावनेर, अंकुश निमनेकर, रमेश गंजीवाले, योगेश राऊत, प्रमोद कोटांगले, अनिल बारसे याप्रमाणेच परिसरातील ग्रामस्थ व बहुसंख्येने पाहुणे मंडळी उपस्थित होती. यावेळी स्वर्गीय एकनाथजी रानडे यांची जयंती त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तसेच टिमटाळा येथील धरणाला रानडे यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली असता सरपंच विशाल मेश्राम यांनी ती लगेच मान्य केली. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.